नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। जी महाट्रान्सकोची अपकमिंग एक्झाम आहे, जी की आपल्याला टेंटेटिव्ह ज्याची जी डेट येणार आहे ती जून किंवा जुलैच्या मिडमध्ये आपल्याला या ठिकाणी एक्झामला सामोरं जावं लागणार आहे। आपण आज या लेक्चरमध्ये जो महाट्रान्सको येई आहे 2022 साठी जे आपला सब्जेक्ट आहे इलेक्ट्रिकल मेजरमेंट, या सब्जेक्टचा आपण या ठिकाणी डिकोडिंग करणार आहे। याचाच अर्थ या सब्जेक्टचे जे सब टॉपिक असणार आहेत एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत त्या टॉपिकला या ठिकाणी आपण त्याचं एक्सप्लेनेशन देणार आहे। त्याचबरोबर मेजरमेंट या टॉपिक बद्दल जे महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत ते महत्त्वाचे क्वेश्चन्स या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत। मग चला तर आपण या ठिकाणी जो इलेक्ट्रिकल मेजरमेंट आहे हा इलेक्ट्रिकल मेजरमेंटचा जो सब टॉपिक आहेत याच्यामध्ये जे की इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत ते इम्पॉर्टंट पॉइंट आपण या ठिकाणी वन बाय वन या ठिकाणी डिस्कस करूया। बघा, इलेक्ट्रिकल मेजरमेंट हा सब्जेक्ट शिकत असताना महाट्रान्सको येई मध्ये या सब्जेक्टचं जे अप्रॉक्सिमेट वेटेज आहे ते 10 ते 15% एवढं अप्रॉक्सिमेट वेटेज या सब्जेक्ट आपल्याला महाट्रान्सको मध्ये पाहायला मिळत आहे। मग हा जो सब्जेक्ट आहे या सब्जेक्ट मध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे बघा, एरर एनालिसिस हा जो सब टॉपिक आहे जो की आपण मेजरमेंट शिकत असताना मेजरमेंट करतो, याचाच अर्थ ज्या इलेक्ट्रिकल क्वांटिटीज आहेत त्या इलेक्ट्रिकल क्वांटिटीचं आपण मेजरमेंट करतो। त्याचबरोबर त्याच्यामध्ये काही जे एरर येणार आहेत म्हणजे जे सिस्टीम आहे त्या सिस्टीमचं मेजरमेंट करताना जे आपल्याला एरर येणार आहे त्या एररचं या ठिकाणी आपण काय करणार आहे, एनालिसिस करणार आहे। मग ह्या एरर एनालिसिस मध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे बघा, हे जे एरर आहे या एररचे आपल्याला पहिल्यांदा टाइप पाहायचे आहेत। मग जनरली जे एरर असतात त्या एररचे दोन टाइप आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात। पहिला टाइप आहे त्याला आपण स्टॅटिक एरर असं म्हणतो आणि दुसरा टाइप आहे त्याला आपण डायनॅमिक एरर असं म्हणतो। मग स्टॅटिक एरर जे एरर विथ रिस्पेक्ट टू टाइम या ठिकाणी कॉन्स्टंट राहतात म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम ते चेंज होत नाही, त्या एररला आपण काय म्हणतो, स्टॅटिक एरर असं म्हणतो। आणि जे डायनॅमिक एरर असतात हे डायनॅमिक एरर काय होतात बघा, विथ रिस्पेक्ट टू टाइम या ठिकाणी काय होतात, चेंज होतात। मग हे जे स्टॅटिक एरर आहेत ह्या स्टॅटिक एररचं आपल्याला फर्दर या ठिकाणी क्लासिफिकेशन पाहायला भेटतं। ते क्लासिफिकेशन कसं असतं बघा, ग्रॉस एरर, त्यानंतर सिस्टेमॅटिक एरर आणि जो तिसरा टाइप आहे त्या तिसरा टाइपला आपण काय म्हणतो बघा, रॅन्डम एरर। मग हे जे तीन टाइप आहेत आपल्याला स्टॅटिक एररचे, ह्या तीन टाइप्सला आपण या ठिकाणी डिटेलमध्ये या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे। फर्दर हा जो ग्रॉस एरर आहे हा ग्रॉस एरर कशामुळे येतो, हा सिस्टमॅटिक एरर आहे। ह्या सिस्टमॅटिक एररचे आणखी फर्दर तीन टाइप पडतात। मग ते फर्दर तीन टाइप कोणते आहेत तेही या ठिकाणी आपल्याला पाहावं लागेल। आणि रॅन्डम एरर म्हणजे जे रॅन्डमली येतात, जे सडनली येतात, त्याचं रिझन आपल्याला माहिती नसतं आणि ते सडनली सिस्टीम मधून रिमूव्ह होतात, त्या एररला आपण काय म्हणतो बघा, रॅन्डम एरर असं म्हणतो। मग हे जे एरर एनालिसिस आहे त्या एरर एनालिसिस मध्ये आपल्याला ऍब्सोल्यूट एरर किंवा त्यालाच आपण स्टॅटिक एरर असं म्हणतो। मग स्टॅटिक एरर किंवा ऍब्सोल्यूट एरर कशाला म्हणायचं, त्याचबरोबर पर्सेंटेज लिमिटिंग एरर म्हणजे काय, त्याचबरोबर रिलेटिव्ह स्टॅटिक एरर म्हणजे काय, तो रिलेटिव्ह स्टॅटिक एरर कशावरती कॅल्क्युलेट केला जातो, म्हणजे ट्रू व्हॅल्यू वरती कॅल्क्युलेट केला जातो की मेजर्ड व्हॅल्यू वरती कॅल्क्युलेट केला जातो, हे या ठिकाणी आपल्याला या एरर एनालिसिस मध्ये या ठिकाणी पाहायचं आहे। म्हणजे हे जे एरर एनालिसिस आहेत या एरर एनालिसिस मध्ये महत्त्वाचं काय आहे बघा, जो आपल्याकडे स्टॅटिक एरर आहे, स्टॅटिक एररची या ठिकाणी डेफिनेशन त्यालाच आपण काय म्हणतो बघा, मेजर्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू या दोघांमधलं जे डेव्हिएशन आहे त्याला आपण काय म्हणतो, स्टॅटिक एरर असं म्हणतो, त्यालाच आपण ऍब्सोल्यूट एरर असं म्हणतो। मग हा जो ऍब्सोल्यूट एरर आहे या ऍब्सोल्यूट एररला जर आपण या ठिकाणी ट्रू व्हॅल्यूने या ठिकाणी डिवाइड केलं तर आपल्याला या ठिकाणी रिलेटिव्ह स्टॅटिक एरर त्यालाच आपण पर्सेंटेज रिलेटिव्ह स्टॅटिक एरर विच इज इक्वल टू मेजर्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू डिवायडेड बाय ट्रू व्हॅल्यू इंटू 100 केलं तर आपल्याला काय भेटतो बघा, पर्सेंटेज रिलेटिव्ह स्टॅटिक एरर भेटतो। मग याच्यावरती आपल्याला जे बेसिक प्रॉब्लेम आहेत ते बेसिक प्रॉब्लेम या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचे आहेत। त्याचबरोबर जो गॅरंटेड ॲक्युरेसी एरर आहे म्हणजे जो मॅन्युफॅक्चरर इन्स्ट्रुमेंटचं डिझाईन करत असतो त्या डिझायनिंगच्या वेळेस जो गॅरंटेड ॲक्युरेसी एरर असतो तो फुल स्केल डिफ्लेक्शन म्हणजे जे इन्स्ट्रुमेंट आहे त्या इन्स्ट्रुमेंटच्या फुल स्केल रीडिंग वरती गॅरंटेड ॲक्युरेसी एरर किती आहे म्हणजे तो फिक्स एरर त्या फुल स्केल वरती किती आहे तो मॅन्युफॅक्चर या ठिकाणी डिझाईन करत असतो। मग तो गॅरंटेड ॲक्युरेसी एरर सुद्धा आपल्याला या एरर एनालिसिस मध्ये या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे। त्यानंतर आपण पुढे जातो बेसिक ऑफ इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट। मग बेसिक ऑफ इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट पाहताना आपल्याला ऍब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय आहेत आणि सेकंडरी इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय ते ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे। जे ऍब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट असतात ते ऍब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट आपल्याला इनडायरेक्ट रीडिंग देत असतात आणि ते काय असतात बघा, ते करेक्ट रीडिंग असतात। जे सेकंडरी इन्स्ट्रुमेंट असतात ते सेकंडरी इन्स्ट्रुमेंट आपल्याला
डायरेक्ट रीडिंग देतात. मग या सेकंडरी इन्स्ट्रुमेंटचे फर्दर आपल्याला टाईप पाहायला मिळतात. इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट, रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट आणि इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट हे फर्दर आपल्याला 3 टाईप पाहायला मिळतात. मग इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट मध्ये आपल्याला वॅटमीटर असेल, त्याचबरोबर व्होल्टमीटर असेल, ॲमीटर असेल, हे इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंटचे टाईप आहेत. त्यानंतर रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट कशाला म्हणायचं, जे इन्स्ट्रुमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम रेकॉर्ड करतात त्यांना आपण काय म्हणतो, रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल रेकॉर्ड XY प्लॉट हे काय आहे बघा, रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंटच्या ठिकाणी उदाहरण आहे. त्याचबरोबर जे इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट आहेत ते इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट काय करतात बघा, जी मेजर्ड व्हॅल्यू आहे त्या मेजर्ड व्हॅल्यू मध्ये जी पुढची व्हॅल्यू आहे म्हणजे व्हॅल्यू काय करत असतात, प्रिव्हियस व्हॅल्यू मध्ये नेक्स्ट व्हॅल्यू या ठिकाणी ऍड करत असतात. फॉर एक्झाम्पल जो आपल्या घरामध्ये लावलेला एनर्जी मीटर असतो तो एनर्जी मीटर हा इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंटचा टाईप आहे. म्हणजे तो काय करत असतो, पॉवर आहे किंवा जी एनर्जी आहे त्या एनर्जीला काय करत असतो, ऍड करण्याचं, प्रिव्हियस व्हॅल्यू मध्ये ऍड करण्याचं काम करत असतो. त्याला आपण काय म्हणतो, इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट असं म्हणतो. ठीक आहे. मग हे आपल्याला बेसिक ऑफ इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट मध्ये पाहायचं आहे. त्यानंतर व्हेरियस इन्स्ट्रुमेंट, मग ते व्हेरियस इन्स्ट्रुमेंट कोणते असतील बघा, PMMC याचा अर्थ परमनंट मॅग्नेट मुव्हिंग कॉइल इन्स्ट्रुमेंट. हे वर्क कशावर करतं, तर हे वर्क फक्त DC सप्लाय वरती करतं. त्यानंतर मुव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंट, इलेक्ट्रो डायनोमीटर टाइप इन्स्ट्रुमेंट, हे इन्स्ट्रुमेंट या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत. यांचं वर्किंग प्रिन्सिपल टॉर्क इक्वेशन असेल, डिफ्लेक्टिंग टॉर्क असेल, कंट्रोलिंग टॉर्क असेल, डॅम्पिंग टॉर्क असेल, हे आपल्याला व्हेरियस टॉर्क इक्वेशन या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत. त्यानंतर एक्सटेन्शन रेंज ऑफ PMMC म्हणजे परमनंट मॅग्नेट मुव्हिंग कॉइल या इन्स्ट्रुमेंटची जर आपल्याला रेंज एक्सटेंड करायची असेल, एक्सटेन्शन त्याचं वाढवायचं असेल, म्हणजे परमनंट मॅग्नेट मुव्हिंग कॉइल इन्स्ट्रुमेंट जर आपल्याला ऍज अ ॲमीटर म्हणून यूज करायचं असेल किंवा ऍज अ व्होल्टमीटर म्हणून यूज करायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी जो रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स आपल्याला सिरीज मध्ये ऍड करावा लागेल की पॅरलल मध्ये ऍड करावं लागेल, हे आपल्याला ह्या एक्सटेन्शन रेंज ऑफ PMMC या इन्स्ट्रुमेंट मध्ये आपल्याला ठिकाणी शिकायचं आहे. मग त्यानंतर आपण पाहतो मेजरमेंट ऑफ पॉवर, जे पॉवरचं मेजरमेंट करणार आहे. इलेक्ट्रिकल मेजरमेंटच्या नावामध्येच आहे आपण काय करणार या ठिकाणी, मेजरमेंटचा स्टडी करणार आहे. मग इलेक्ट्रिकल पॉवर आपण कोणत्या कोणत्या पद्धतीने या ठिकाणी मेजर करत असतो, 2 वॅट मीटर मेथड हे आपण काय करतो बघा, इलेक्ट्रिकल पॉवर मेजर करण्यासाठी काय करत असतो, यूज करत असतो. मग हे 2 वॅट मीटर मेथड आहे. त्या मेथडनं जे आपण पॉवर मेजर करणार आहे ती पॉवर मेजर आपण कशा पद्धतीने करणार आहे आपल्याला हे मेजरमेंट ऑफ पॉवर मध्ये पाहायचं आहे. याच्यावरती आपण एक्सप्लेन करणार आहेत क्वेश्चन. त्या क्वेश्चनच्या माध्यमातून आपण जे वॅटमीटर आहेत, वॅटमीटर 1 आणि वॅटमीटर 2 च्या रीडिंग कशा पद्धतीने येणार आहेत आपण हे काय करणार आहे, ह्या मेजरमेंट ऑफ पॉवर याच्यामध्ये शिकणार आहोत. त्यानंतर हे जे ब्लोंडेल्स थेरम आहे या थेरमच्या सहाय्याने जे नंबर ऑफ वॅटमीटर रिक्वायर्ड किती असणार आहेत आपली 3 फेज पॉवर मेजरमेंट करण्यासाठी हे आपण या ठिकाणी या थेरमच्या सहाय्याने या ठिकाणी शिकणार आहोत. यानंतर आपण पुढे जातो आणि पुढे जाऊन आपण काय बघतो बघा, मेजरमेंट ऑफ एनर्जी मीटर कॉन्स्टंट, म्हणजे जी एनर्जी आहे ती एनर्जी आपण कशाच्या सहाय्याने मेजर करतो बघा. जी एनर्जी आहे जी आपण आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिसिटी यूज करतो त्या इलेक्ट्रिसिटीचं जे आपल्याला बिल येतं मंथली ते बिल कशाने मेजर केलं जातं, तर आपल्या घरामध्ये जे एनर्जी मीटर बसवलेले असतात त्या एनर्जी मीटरच्या सहाय्याने आपण काय करतो, इलेक्ट्रिकल एनर्जी मेजरमेंट करतो. मग एनर्जी मीटर कॉन्स्टंट आहे जो की आपण के या लेटरने डिनोट करतो. मग तो एनर्जी मीटर कॉन्स्टंट काय टर्म आहे बघा, K इज इक्वल टू नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन डिवायडेड बाय एनर्जी. याला आपण काय म्हणतो बघा, एनर्जी मीटर कॉन्स्टंट असं म्हणतो. मग ह्या एनर्जी मीटर कॉन्स्टंटचं युनिट काय असणार बघा, नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन पर किलो वॅट आवर. जनरली जी एनर्जी असते ती एनर्जी आपण काय करतो बघा, किलो वॅट आवर या युनिट मध्ये आपण काय करत असतो, मेजर करत असतो. त्यानंतर मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिकल क्वांटिटी. मग या इलेक्ट्रिकल क्वांटिटी कोणत्या असणार आहेत बघा, आर असेल, रेजिस्टन्स असेल, इंडक्टन्स असेल, कॅपॅसिटन्स असेल, फ्रिक्वेन्सी असेल, क्यू फॅक्टर असेल त्यालाच आपण क्वालिटी फॅक्टर असं म्हणतो, आणि डिसिपेशन फॅक्टर किंवा त्यालाच आपण डिरेटिंग फॅक्टर असे म्हणतो. मग ह्या ज्या इलेक्ट्रिकल क्वांटिटी आहेत या इलेक्ट्रिकल क्वांटिटीच्या मेजरमेंटसाठी जे आपण व्हेरियस प्रकारचे ब्रिजेस यूज करणार आहेत, मग ते ब्रिजेस या ठिकाणी आपण AC असतील, DC असतील याचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी स्टडी करावा लागणार आहे. मग AC ब्रिज कोणते आहेत, DC ब्रिज कोणते आहेत याचा स्टडी आपल्याला या ठिकाणी करावा लागणार आहे. त्यांचं वर्किंग प्रिन्सिपल कशा पद्धतीने असणार आहे हेही आपल्याला या ठिकाणी स्टडी करावं लागणार आहे. त्यानंतर जो पोटेन्शियोमीटर आहे आणि जे इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर आहेत, करंट ट्रान्सफॉर्मर, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर याचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी स्टडी करावं लागणार आहे. कॅथोड रे ऑसिलोस्कोप आणि डिजिटल व्होल्टमीटर याचाही स्टडी आपल्याला जे महाट्रान्सकोची AE ची ऍड आहे
किंवा जे महाट्रान्सकोची जी एईची एक्झाम आहे त्याच्या दृष्टीने आपल्याला या ठिकाणी महत्वाचं आहे. मग हे जे जनरल डिस्कशन आहे इलेक्ट्रिकल मेजरमेंट या सब्जेक्ट बद्दल आपल्याला अपकमिंग एई एक्झामसाठी या ठिकाणी महत्वाचं आहे. मग यानंतर आपण हा जो इलेक्ट्रिकल मेजरमेंट आहे या इलेक्ट्रिकल मेजरमेंट वरती काही महत्वाचे एमसीक्यू जे आहेत जे इम्पॉर्टंट आहेत कन्सेप्च्युअल आहेत ते कन्सेप्च्युअल क्वेश्चन आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत. पहिला एमसीक्यू या ठिकाणी आपण पाहूया. पहिल्या एमसीक्यू मध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे, व्हॉट इज द स्मॉलेस्ट चेंज इन द इनपुट सिग्नल दॅट कॅन बी डिटेक्टेड बाय अन इन्स्ट्रुमेंट इज कॉल्ड एज. म्हणजे स्मॉलेस्ट चेंज आपण जर इनपुट मध्ये केलेली असेल ती जी चेंज आहे ती चेंज आपल्याला आउटपुट साइडला डिटेक्ट होते त्याला आपण काय म्हणतो बघा. मग त्याला आपण ॲक्युरसी म्हणतो, प्रिसिजन म्हणतो, रिझोल्युशन म्हणतो की सेन्सिटिव्हिटी म्हणतो. हे करेक्ट आन्सर आपल्याला जर टर्म पाहताना आपल्याला ॲक्युरसी, प्रिसिजन, रिझोल्युशन, सेन्सिटिव्हिटी या टर्म आपल्याला पाहताना सारख्याच दिसतात पण या प्रत्येकाच्या डेफिनेशन या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे आहे. बघा जी ॲक्युरसी आहे त्या ॲक्युरसीची डेफिनेशन काय आहे बघा. ॲक्युरसी इज डिफाइंड ॲज द डिग्री ऑफ क्लोजनेस of the measured value which is approaches to the true value is called as accuracy. Accuracy gives conformity. Accuracy gives conformity of the truth. म्हणजे जी accuracy असणार आहे ती accuracy काय करते बघा, conformity of ट्रूथ म्हणजे जी ट्रू व्हॅल्यू असणार आहे त्या ट्रू व्हॅल्यूची कन्फर्मिटी कोण देतं बघा, ॲक्युरसी देतं. मग हे प्रिसिजन काय आहे बघा, हे प्रिसिजन रिप्रेझेंट डिग्री ऑफ क्लोजनेस ऑफ द मेजर्ड व्हॅल्यू. म्हणजे जी मेजर्ड व्हॅल्यू आहे ती मेजर्ड व्हॅल्यू सेम येते का त्याच्यामध्ये काही व्हेरिएशन येते हे कोण रिप्रेझेंट करतंय, हे रिप्रेझेंट कोण करतंय बघा, प्रिसिजन रिप्रेझेंट करतंय. ॲक्युरसी काय करते, मेजर केलेली व्हॅल्यू ट्रू आहे का नाही त्या कन्फर्मिटी ऑफ ट्रू बद्दल बोलते. पण प्रिसिजन काय बोलतंय, जी मेजर्ड व्हॅल्यू आहे ती मेजर्ड व्हॅल्यू किती डेविएशन देते ट्रू व्हॅल्यू पासून हे आपल्याला प्रिसिजन सांगतंय. मग या दोन्ही मध्ये जे बेसिक डिफरन्स आहे तो बेसिक डिफरन्स या ठिकाणी आपल्याला पाहणं गरजेचं आहे. प्रत्येक इन्स्ट्रुमेंटची ॲक्युरसी ही काय असायला पाहिजे, जादा असायला पाहिजे. मग जर इन्स्ट्रुमेंटची ॲक्युरसी जादा असेल तर ॲक्युरसी गॅरंटी अबाउट द प्रिसिजन. म्हणजे जर हाय ॲक्युरसीचं इन्स्ट्रुमेंट असेल तर त्या प्रिसिजन सुद्धा काय असणार आहे बघा, जादा असणार आहे. पण जर इन्स्ट्रुमेंटचे प्रिसिजन जादा असेल तर त्याची ॲक्युरसी जादा असेलच असं नाहीये. म्हणजे ती असू पण शकते नसू पण शकते. म्हणजे त्या ठिकाणी बघा ॲक्युरसी gives guarantee about precision, but high precision instrument may be or may not be accurate. म्हणजे जर इन्स्ट्रुमेंटचा प्रिसिजन जर हाय असेल तर ते इन्स्ट्रुमेंट हाय अॅक्युरेट असेलच असं नाहीये. मग रिझोल्युशन काय सांगतोय बघा, रिझोल्युशनची डेफिनेशन अशी आहे, द स्मॉलेस्ट चेंज इन इनपुट फॉर विच देयर इज अ मेजरेबल और डिटॅचेबल और इंडिकेटेबल. म्हणजे जर आपण इनपुट मध्ये स्मॉल चेंज केली तर त्या स्मॉल चेंजना आउटपुट मध्ये आपल्याला मेजर करता येईल एवढा जर चेंज झाला असेल तर त्याला आपण काय म्हणतो बघा, रिझोल्युशन असं म्हणतो. मग या क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलंय काय, व्हॉट इज द स्मॉलेस्ट चेंज इन द इनपुट सिग्नल दॅट कॅन बी डिटेक्टेड बाय एन इन्स्ट्रुमेंट इज कॉल्ड. म्हणजे याचं करेक्ट आन्सर या ठिकाणी काय असणार आहे बघा, करेक्ट आन्सर याचं काय असणार आहे, रिझोल्युशन असणार आहे. मग या ठिकाणी ही जी सेन्सिटिव्हिटी आहे टर्म, सेन्सिटिव्हिटी आपल्याला काय सांगते बघा, चेंज इन आउटपुट डिवायडेड बाय चेंज इन क्वांटिटी बीइंग मेजर्ड. ही टर्म या ठिकाणी आपल्याला सेन्सिटिव्हिटी रिप्रेझेंट करते. त्याचबरोबर सेन्सिटिव्हिटी इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय फुल स्केल डिफ्लेक्शन करंट. फुल स्केल डिफ्लेक्टेड करंट अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सेन्सिटिव्हिटीला रिप्रेझेंट करू शकतो. यालाच आपण 1 डिवायडेड बाय आय जो करंट आहे या करंटला आपण ओहम्स लॉनुसार कशा पद्धतीने लिहू शकतो बघा, व्ही फुल स्केल म्हणजे व्होल्टेजचं फुल स्केल डिफ्लेक्शन डिवायडेड बाय आर, यालाच आपण आर डिवायडेड बाय व्ही फुल स्केल डिफ्लेक्शन असं लिहू शकतो. मग ही जी सेन्सिटिव्हिटी आहे सेन्सिटिव्हिटी युनिट काय झालं बघा, ओहम पर व्होल्ट. हे काय झालं बघा, या ठिकाणी आपल्याला सेन्सिटिव्हिटीचं युनिट झालं. हा इक्वेशन आपल्याला एक्झाम मध्ये बऱ्याच वेळा विचारला जातो. यानंतर आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. पुढचा क्वेश्चन काय आहे बघा, इन 2 वॅटमीटर मेथड, जे 2 वॅट आपण पॉवर मेजरमेंट करण्यासाठी जे 2 वॅटमीटर यूज करतो त्या 2 वॅटमीटर मेथड मध्ये
आपण 3 फेज पॉवर मेजर करायला गेलो, इफ द पॉवर फॅक्टर इज 0.5, पॉवर फॅक्टर 0.5 आहे, याचाच अर्थ कॉस ऑफ फाय इज इक्वल टू काय आहे बघा 0.5 दिलेला आहे, देन वन ऑफ द वॅट मीटर विल रीड. मग आपल्याला माहिती पाहिजे की जे आपण 3 फेज पॉवर या ठिकाणी मेजरमेंट करतो बाय युजिंग 2 वॅट मीटर मेथड, मग या ठिकाणी जो W1 असणार आहे आणि W2 असणार आहे याच्या व्हॅल्यू किती असायला पाहिजे ते व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे. जो W1 असणार आहे त्या W1 ची व्हॅल्यू जनरली आपण घेतो VL IL cos ऑफ 30 मायनस 5 हा झाला आपल्याकडे W1. त्याचबरोबर W2 ची व्हॅल्यू आपण VL IL cos ऑफ 30 प्लस 5 अशा पद्धतीने आपण 2 वॅटमीटर या ठिकाणी घेतो. मग ह्या 2 वॅटमीटरची पॉवर आपण जर ऍड केली म्हणजे टोटल पॉवर P इज इक्वल टू W1 प्लस W2 जर केली आपल्याला टोटल पॉवर या ठिकाणी भेटते. मग या ठिकाणी पॉवर फॅक्टर आपल्याला किती दिलेला बघा 0.5 दिलेला आहे. मग पॉवर फॅक्टर अँगल म्हणजे हा जर cos फाय अँगल आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपण काय करतो बघा cos ऑफ फाय इज इक्वल टू 0.5. मग आपल्याला फायचं कॅल्क्युलेशन करायचं असेल फाय इज इक्वल टू cos इनवर्स ऑफ 0.5 केलं तर याची व्हॅल्यू आपल्याला भेटते cos इनवर्स ऑफ 0.5 आपल्याला भेटतो 60 डिग्री. म्हणजे हे आपल्याला माहिती पाहिजे जो cos 0 आहे cos 0 इज इक्वल टू 1, cos 30 इज इक्वल टू काय असतं बघा cos 30 आपल्याकडे √3/2, cos ऑफ 45 आपल्याकडे असतो 1/√2, cos ऑफ 60 आपल्याकडे असतो 1/2 म्हणजेच 0.5 आणि जो cos 90 असतो cos 90 किती असतो बघा 0 असतो. ह्या बेसिक टर्म आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजेत. मग जर पॉवर फॅक्टर हा 0.5 असेल तर पॉवर फॅक्टर अँगल किती आला बघा फाय इज इक्वल टू 60 डिग्री आला. मग आपल्याला इम्पॉर्टंट या ठिकाणी टर्म भेटली जी की आपल्याला फाय हा अँगल पाहिजे होता, तो फाय अँगल या ठिकाणी आपल्याला भेटलेला आहे. मग हा जो फाय अँगल आहे जर फाय अँगल आपण या ठिकाणी ठेवला तर बघा या फायची व्हॅल्यू जर आपण या ठिकाणी ठेवायला गेलो तर काय होतंय बघा 30 मायनस ऑफ 60 आणि 30 प्लस ऑफ 60. जर आपण अशा पद्धतीने या ठिकाणी ह्या 2 व्हॅल्यू ठेवल्या आणि जर याचं आपण कॅल्क्युलेशन केलं तर ते कॅल्क्युलेशन कसं भेटणार आहे बघा VL IL cos ऑफ 30 मायनस 60 म्हणजे त्याला आपण cos ऑफ -30 असं लिहू शकतो का हो, असं याला आपण लिहू शकतो. मग cos ऑफ -30 इज इक्वल टू cos 30 विच इज इक्वल टू √3/2 टाइम्स ऑफ VL IL. या पद्धतीने आपल्याला ही जी W1 हा जो वॅटमीटर आहे तो वॅटमीटरची पॉवर या ठिकाणी आपल्याला भेटते. मग हा जो W2 हा वॅटमीटर आहे त्या VL IL cos ऑफ 30 प्लस ऑफ 60 म्हणजे हा 30 प्लस 60 90 झाला. आपण आताच पाहिलं होतं cos 90 is always equal to 0, sin 90 is always equal to 1. या बेसिक टर्मिनॉलॉजी आहेत आपल्याला माहिती पाहिजेत. cos 90 जर 0 असेल तर हा जो W2 हा जो वॅटमीटर आहे या W2 या वॅटमीटरने जी पॉवर रीड केलेली आहे किंवा जी पॉवर मेजर केलेली आहे ती पॉवर किती झाली बघा 0 झाली. म्हणजे जी टोटल पॉवर आहे वॅटमीटरची इज इक्वल टू काय असणार आहे बघा जो वॅटमीटर 1 असणार आहे त्या वॅटमीटर 1 ने टोटल पॉवर या ठिकाणी 3 फेज पॉवर या ठिकाणी मेजर केलेला आहे. W2 हा वॅटमीटर किती करतोय पॉवर बघा 0 मेजर करतोय. मी या ठिकाणी क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलंय बघा देन वन ऑफ द वॅटमीटर विल रीड. बघा वॅटमीटर काय करतोय एक वॅटमीटर हा 3/2 एवढी पॉवर या ठिकाणी मेजर करतोय आणि जो दुसरा वॅटमीटर आहे तो दुसरा वॅटमीटर या ठिकाणी काय करतोय बघा 0 वॅट एवढी पॉवर या ठिकाणी काय करतोय मेजर करतोय. आणि आपल्याला हाच क्वेश्चन या ठिकाणी विचारलेला होता की वन ऑफ वॅटमीटर विल रीड 0 वॅट एवढी पॉवर या ठिकाणी W2 हा वॅटमीटर या ठिकाणी काय करतोय बघा रीड करतोय. हे बेसिक क्वेश्चन आपल्याला जे 3 फेज पॉवर वरती वॅटमीटरने आपण मेजर करतो त्याच्यावरती विचारले जातात. मग या ठिकाणी आणखी क्वेश्चन कशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो. या ठिकाणी हा जो फाय अँगल आहे हा फाय अँगल जर या ठिकाणी 0 दिला म्हणजे cos ऑफ फाय इज इक्वल टू जर cos 0 इज इक्वल टू 1 असेल म्हणजेच cos ऑफ फाय विच इज इक्वल टू cos ऑफ 0 इज इक्वल टू 1. म्हणजे जर पॉवर फॅक्टर युनिट असेल जर पॉवर फॅक्टर युनिट असेल तर या ठिकाणी हा जो पॉवरचा फॉर्म्युला आपण यूज केला W1 आणि W2 याच्यामध्ये काय होईल बघा 5 मायनस 30 आणि 5 प्लस 30 याच्यामधून जो प्लस 30 आहे त्या प्लस 30च्या ठिकाणी आपल्याला काय भेटेल बघा
प्लस 0 भेटेल, म्हणजेच W1 इज इक्वल टू काय भेटणार आपल्याला W2. ज्यावेळेस आपल्याकडे पॉवर फॅक्टर युनिटी असेल आणि हा जो पॉवर फॅक्टर अँगल आहे, पॉवर फॅक्टर अँगल जर आपल्याकडे 0 असेल तर आपल्याला काय भेटणार आहे बघा, पॉवर फॅक्टर हा युनिटी भेटणार आहे. आणि त्या केसमध्ये जी पॉवर असणार आहे ती पॉवर दोन्ही वॅटमीटर या ठिकाणी काय करणार आहेत, सेम रीड करणार आहेत. त्याचबरोबर जो पॉवर फॅक्टर अँगल आहे ना, तो पॉवर फॅक्टर अँगल 60 to 90 च्या दरम्यान असेल तर वन ऑफ द वॅटमीटर विल रीड निगेटिव्ह रीडिंग. म्हणजे जर पॉवर फॅक्टर अँगल हा 60 आणि 90 च्या दरम्यान असेल, म्हणजे 61 पासून तो अँगल जर 90 पर्यंत असेल तर या ठिकाणी दोन वॅटमीटर पैकी एक वॅटमीटर हा निगेटिव्ह रिडिंग देणार आहे. मग ते निगेटिव्ह रिडिंग या ठिकाणी आपण एलिमेंट कसं करू शकतो, त्या ठिकाणी जे टर्मिनल आहे त्या टर्मिनल वॅटमीटरचे जर आपण रिव्हर्स केले तर या ठिकाणी निगेटिव्ह रिडिंग आपण या ठिकाणी काय करू शकतो, एलिमेंट करू शकतो. म्हणजे 60 ते 90 दरम्यान वन ऑफ वॅटमीटर विल रीड निगेटिव्ह व्हॅल्यू आणि 0 पासून 60 पर्यंत बोथ द वॅटमीटर विल रीड पॉझिटिव्ह रिडिंग. हे इम्पॉर्टंट टर्म या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर जेव्हा जेव्हा माझा पॉवर फॅक्टर हा लेस दॅन 0.5 पेक्षा असेल, म्हणजे पॉवर फॅक्टर इज लेस दॅन 0.5 जेव्हा असेल तेव्हा वन ऑफ द वॅटमीटर विल रीड निगेटिव्ह व्हॅल्यू. ही टर्म या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. यानंतर आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. या पुढच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा, इन अ सर्किट voltage and current are given by V is equal to 10 sin of omega t minus 30, I is equal to 10 sin of omega t plus 30. Calculate the power consumed in the circuit. आपल्याला टोटल पॉवर या सर्किट मध्ये किती कंझ्युम झालेली आहे ती आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायची आहे. बघा V किती दिलेला आहे, V is equal to 10 sin of ओमेगा टी मायनस 30 डिग्री आणि I किती दिलेला आहे, I दिलेला आहे अगेन आपल्याकडे 10 साइन ऑफ ओमेगा टी प्लस ऑफ 30. हे आपल्याकडे दोन इलेक्ट्रिकल क्वांटिटी व्होल्टेज आणि करंट दिलेले आहेत ज्या की सायनुसॉइडल फॉर्म मध्ये दिलेले आहेत. मग रियल पॉवर कंझम्पशन आपल्याला सर्किट मध्ये जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्यासाठी आपण फॉर्म्युला यूज करतो, P इज इक्वल टू V RMS I RMS cos of phi, म्हणजे V RMS I RMS cos of phi अशा पद्धतीने आपण फॉर्म्युला यूज करतो. त्याचबरोबर हा झाला फॉर्म्युला RMS च्या टर्म मध्ये. जर आपल्याला मॅक्सिममच्या टर्म मध्ये फॉर्म्युला लिहायचा असेल जो की आपल्याला या ठिकाणी या व्हॅल्यू दिसतात 10 साइन, म्हणजे याला जर आपण रेफर केलं Vm साइन ऑफ ओमेगा टी मायनस 5 असं लिहिलं तर यामध्ये हा जो Vm आहे तो Vm इज नथिंग बट द 10, म्हणजे याला जर आपण अशा पद्धतीने लिहू शकतो बघा, Vm Im बाय 2 इंटू कॉस ऑफ 5 अशा पद्धतीने आपण याचे पॉवर कॅल्क्युलेशनचा फॉर्म्युला लिहू शकतो. मग आपल्याला IM च्या फॉर्म मध्ये कॅल्क्युलेट करायचं असेल आपण IM च्या फॉर्म मध्ये डायरेक्ट लिहू शकतो. त्याचबरोबर RMS च्या फॉर्म मध्ये कॅल्क्युलेट करायचं असेल तर RMS च्या फॉर्म मध्ये सुद्धा आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतो. दोन्ही केस मध्ये पॉवर या ठिकाणी सेम येणार आहे. पण या ठिकाणी एक गोष्ट महत्त्वाची आहे, हा जो पॉवर फॅक्टर अँगल आहे तो पॉवर फॅक्टर अँगल त्याला आपण कॉस फाय असं म्हणतो. तो फाय ची व्हॅल्यू या ठिकाणी किती घेणार आहे आपण बघा. जर या ठिकाणी आपण या दोन सायनुसॉइडल क्वांटिटीकडे पाहिलं तर जो V आहे तो रेफरन्स पासून काय करतोय बघा 30 डिग्री लॅग करतोय आणि जो करंट आहे करंट हा काय करतोय बघा रेफरन्स पासून 30 डिग्री काय करतोय लीड करतोय. म्हणजे एक लॅगिंग नेचरचा आहे एक लीडिंग नेचरचा आहे. दोघांमध्ये व्होल्टेज आणि करंट मध्ये फेज डिफरन्स किती आहे ते फेज डिफरन्स या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. मग तो फेज डिफरन्स आपण कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो बघा, आपण दोन वेने या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतो. फॉर एक्झाम्पल बेसिक जो की आपल्या सगळ्यांना माहिती असतो, मी या ठिकाणी हा एक रेफरन्स घेतोय जो की 0 डिग्रीला आहे. मग मी या ठिकाणी जो व्होल्टेज आहे त्या व्होल्टेजच्या इक्वेशन कडे पाहतोय 10 साइन ऑफ ओमेगा टी मायनस ऑफ 30. जेव्हा जेव्हा पॉवर फॅक्टर हा जो अँगल आहे त्या अँगलचं साइन जर निगेटिव्ह असेल तर आपण काय करणार बघा, जो डिफ्लेक्शन आहे ते डिफ्लेक्शन आपलं काय असायला पाहिजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये असायला पाहिजे. जेव्हा मायनस साइन असेल तेव्हा म्हणजेच या ठिकाणी हा जो V आहे या V ची फेजर आपल्याला अशा पद्धतीने या ठिकाणी दिसते.
हा अँगल किती झाला बघा, हा अँगल या ठिकाणी 30 डिग्रीचा झाला. या ठिकाणी ह्याला 30 डिग्रीला मायनस साइन आपण या ठिकाणी द्यायचं नाहीये, कारण आपण ऑलरेडी याला मूव्ह कसं केलंय, याला मूव्ह आपण ऑलरेडी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये केलेला आहे. हा व्ही ऑलरेडी या रेफरन्स पासून काय करतोय, 30 डिग्री काय करतोय, लॅग करतोय. आता दुसरं इक्वेशन पहा करंटचं. या करंट या इक्वेशन मध्ये हा जो अँगल आहे प्लस 30 डिग्री आहे. या रेफरन्स पासून हा अँगल प्लस 30 डिग्री लिडिंगला जातोय, म्हणजे त्याला आपण प्लस 30 डिग्री या पद्धतीने लिहू शकतो. हा झाला करंट. मग व्होल्टेज आणि करंट या दोघांमध्ये अँगल किती झाला बघा, जो व्होल्टेज आहे आपल्याकडे तो व्होल्टेज आणि करंट या दोघांमधला अँगल आपल्याकडे झाला बघा, हा 30 आणि हा 30 डिग्री, दोघांमधला अँगल आपल्याकडे किती भेटला बघा, 60 डिग्री. हा आपल्याला या ठिकाणी दोघांमधला अँगल भेटला. म्हणजे आपल्याकडे व्हीएम आहे, आयएम आहे आणि पॉवर फॅक्टर अँगल फाय सुद्धा आपल्याला या ठिकाणी भेटला. जर आपण ही एक बेसिक मेथड झाली, आपल्याला ग्राफिकल मेथडने सुद्धा या ठिकाणी दोघांमधला अँगल आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. ते आपण ज्यावेळेस आपला डिटेल्ड कोर्स असेल किंवा डिटेल्ड या मेजरमेंटवरचे लेक्चर असेल त्या वेळेस आपण जो पॉवर फॅक्टर अँगल आपण कॅल्क्युलेट करतो बाय युजिंग अ ग्राफिकल मेथड, ती ग्राफिकल मेथड काय आहे ते आपण या ठिकाणी त्यानंतर आपण काय करूया, लक्षात शिकून घेऊया. मग या ठिकाणी या दोन्ही फॉर्म्युलामध्ये जर मी या व्हॅल्यू पुट केल्या तर बघा आपल्याला कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करता येईल. मी RMS च्या टर्म मध्ये या ठिकाणी डिफाइन करतोय. मी RMS पॉवर या ठिकाणी जी की रिअल पॉवर आहे ती कॅल्क्युलेट करतोय. मग आपल्याला माहिती आहे जी VRMS असणार आहे ती VRMS इज ऑलवेज इक्वल टू V मॅक्सिमम डिवाइडेड बाय √2. त्यालाच आपण काय लिहितो बघा, त्यालाच आपण लिहितो 0.707 टाइम्स ऑफ मॅक्झिमम व्हॅल्यू असं लिहितो. मग या ठिकाणी आपल्याला मॅक्झिमम व्हॅल्यू 10 दिलेला आहे. मग ह्या VRMS ला आपण लिहू का बघा, 10 डिवाइडेड बाय √2 इंटू IRMS किती आहे बघा, IRMS हे मॅक्झिमम व्हॅल्यू आहे करंटची, 10 डिवाइडेड बाय √2 केलं आपल्याला काय आलं बघा, VRMS आला, IRMS आला इंटू काय असणार आहे बघा, कॉस ऑफ दोघांमधला अँगल आपण आताच कॅल्क्युलेट केला 60 डिग्री. याला आपण 60 डिग्री या ठिकाणी लिहिलं. ठीक आहे, ही पॉवर आपण कॅल्क्युलेट केली तर ही पॉवर बघा 10 इंटू 10 100 डिवाइडेड बाय √2 इंटू √2 2 म्हणजे 100 डिवाइडेड बाय √2 100 डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू 50 इंटू कॉस ऑफ 60 आपण पाहिला होता जो की 0.5 होता. म्हणजे 50 इंटू 0.5 विच इज इक्वल टू 25 वॅट ही आपल्याकडे या ठिकाणी पॉवर आलेली आहे, जे काय आपण VRMS IRMS या फॉर्म्युला या ठिकाणी कॅल्क्युलेट केले. सिमिलर फॅशन मध्ये जर मी या व्हॅल्यू आहे अशा लिहिल्या, म्हणजे हा VM आहे, हा IM आहे असं लिहिलं, म्हणजेच या ठिकाणी VM 10 इंटू IM 10 डिवाइडेड बाय 2 इंटू कॉस ऑफ 60 लिहिलं तर या फॉर्म्युलेने सुद्धा जे पॉवर येणार आहे ती पॉवर किती येते बघा, 25 वॅट एवढी पॉवर या ठिकाणी आपल्याला भेटते. म्हणजे जी रिअल पॉवर आहे ती रिअल पॉवर आपल्याकडे किती असणार आहे बघा, सर्किट जो ऍक्च्युअल मध्ये कंझ्युम करतो ती किती असणार आहे, 25 वॅट. ऑप्शन डी हा या ठिकाणी काय असतो, या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. मग ही रिअल पॉवर कंझ्युम्ड बाय द सर्किट आपल्याला कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करता येईल पाहिजे हे आपण या ठिकाणी पाहिलं. मग रिअल पॉवर कॅल्क्युलेट केली, रिॲक्टिव्ह पॉवर या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्या रिॲक्टिव्ह पॉवरसाठी जो फॉर्म्युला असणार आहे तो फॉर्म्युला काय असणार आहे बघा, रिॲक्टिव्ह पॉवरच्या कॅल्क्युलेशनसाठी जो फॉर्म्युला असणार आहे Q इज इक्वल टू VM IM बाय 2 इंटू साइन ऑफ फाय. फक्त या ठिकाणी साइन हा टर्म या ठिकाणी डिफरंट असणार आहे. जी ॲपरंट पॉवर असणार आहे, ॲपरंट पॉवर इज इक्वल टू VM IM बाय 2 लिहा विच इज इक्वल टू VRMS IRMS. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण VRMS इंटू IRMS किंवा त्यालाच आपण VM IM बाय 2 अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, ॲपरंट पॉवर लिहू शकतो. रिॲक्टिव्ह पॉवरचं युनिट किलो व्होल्ट अँपियर रिॲक्टिव्ह आणि ॲपरंट पॉवरचं युनिट किलो व्होल्ट अँपियर, जे की आपण ट्रान्सफॉर्मरला युनिट देतो किलो व्होल्ट अँपियर. ट्रान्सफॉर्मरला KVA हे युनिट देण्याचं रिझन काय आहे, कारण ट्रान्सफॉर्मरला आपण कोणत्या प्रकारचा लोड या ठिकाणी कनेक्ट करणार आहे तो ट्रान्सफॉर्मर मॅन्युफॅक्चरिंगच्या वेळेस आपल्याला माहिती नसतं, म्हणून जनरली ट्रान्सफॉर्मरची रिडिंग जी असते ती KVA मध्ये असते. ठीक आहे, एवढ्या जनरल गोष्टी आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचे. यानंतर पुढचा क्वेश्चन आपण पाहूया. पुढच्या क्वेश्चन मध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे, अ करंट ऑफ I is equal to 6 plus 10 sin of 100t plus 20 sin of 200t is flowing
through a series combination of PMMC and moving iron instruments, the ratio of two current as registered by the MI म्हणजे moving iron and PMMC परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉइल मीटर, म्हणजे या ठिकाणी आपल्याला रेशो विचारलेला आहे. कोणाचा रेशो आहे बघा, MI डिवायडेड बाय PMMC. हे जे दोन इन्स्ट्रुमेंट आहेत, या दोन इन्स्ट्रुमेंटने जे रीडिंग या ठिकाणी आपल्याला परफॉर्म केलेले आहेत त्या रीडिंगचं आपल्याला या ठिकाणी रेशोचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. मग बघा, जो PMMC असतो तो PMMC ऑलवेज मेजर ॲव्हरेज व्हॅल्यू. तो काय करतो, ऑलवेज मेजर ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ द डीसी क्वांटिटी. फक्त डीसी साठी आपण काय करतो, PMMC यूज करतो. जो मूव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंट असतो ना, हा मूव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंट यूज्ड फॉर बोथ AC अँड DC, म्हणजे दोन्ही ह्या क्वांटिटी या ठिकाणी मेजर करतो. फॉर DC इट मेजर ॲव्हरेज व्हॅल्यू, फॉर AC इट मेजर RMS व्हॅल्यू. मग आपल्याला रेशोचं कॅल्क्युलेशन करायचं आहे MI वर्सेस PMMC. आपण पहिल्यांदा जो PMMC आहे तो PMMC कशा पद्धतीने या ठिकाणी मेजर करेल व्हॅल्यू, जी सायनुसॉइडल आपल्याला करंट दिलेला आहे बघा, I इज इक्वल टू 6 प्लस 10 साइन ऑफ 100t प्लस 20 साइन ऑफ 200t. हे जे इक्वेशन दिलेलं आहे, या इक्वेशन मध्ये आपल्याला बघा, या ठिकाणी ह्या इक्वेशन आपल्याला या ठिकाणी हा 100t आणि या ठिकाणी हा 200t, म्हणजे या ठिकाणी आपल्याला ओमेगा टी या ठिकाणी आपल्याला काय दिसतोय बघा, ओमेगा टी, ज्याला की आपण अँग्युलर फ्रिक्वेन्सी असं म्हणतो. अगेन या ठिकाणी आपल्याला ओमेगा टी दिसतोय, त्याला आपण अँग्युलर फ्रिक्वेन्सी असं म्हणतोय. म्हणजे जर फ्रिक्वेन्सी आली तर या ठिकाणी ती क्वांटिटी कशी आली बघा, AC क्वांटिटी आली. ज्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी 0 आहे त्या ठिकाणी आपण काय म्हणतो, DC क्वांटिटी असं म्हणतो. मग आपल्याला माहिती आहे जो PMMC आहे तो PMMC यूज्ड फॉर ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ DC. मग या ठिकाणी फ्रिक्वेन्सीची कोणती टर्म दिसते का बघा, या ठिकाणी फ्रिक्वेन्सीची कोणतीही टर्म दिसत नाहीये. म्हणजेच जो PMMC आहे तो PMMC विल मेजर ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ DC क्वांटिटी. मग DC क्वांटिटी किती आहे याच्यामध्ये, 6 आहे. म्हणजे हा 6 हे जे रीडिंग आहे ते रीडिंग कोण करणार आहे बघा, हा जो PMMC आहे, हा PMMC काय करणार आहे या ठिकाणी 6 हे रीडिंग देणार आहे. यानंतर जो MI आहे मूव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंट, तो मूव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंट मेजर्स RMS व्हॅल्यू ऑफ बोथ AC अँड DC क्वांटिटी. मग आपल्याला माहिती पाहिजे जी IRMS असायला पाहिजे. IRMS याचाच मीनिंग आहे रूट मीन स्क्वेअर. रूट मीन स्क्वेअर म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला एक स्क्वेअर रूट घ्यावं लागेल आणि स्क्वेअर रूट घेऊन त्याच्यामध्ये त्या व्हॅल्यू ज्या आहेत सायन्सॉइड क्वांटिटीचा त्याचं काय करावं लागेल, स्क्वेअर करावं लागेल. MI यूज्ड फॉर बोथ DC अँड AC, म्हणजे या ठिकाणी 6 घ्यावं लागेल. रूट मीन स्क्वेअर म्हणतोय, मला त्या क्वांटिटीचा स्क्वेअर करावा लागेल, 6चा स्क्वेअर प्लस या ठिकाणी 10 ही जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू काय आहे बघा, मॅक्झिमम व्हॅल्यू आहे. त्या मॅक्झिमम व्हॅल्यूला मला RMS मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर V मॅक्झिमम डिवायडेड बाय √2 केलं की आपल्याला RMS व्हॅल्यू भेटते. म्हणजेच 10 डिवायडेड बाय √2 चा होल स्क्वेअर प्लस अगेन 20 साइन ऑफ 200t. 20 अगेन मॅक्झिमम व्हॅल्यू 20 डिवायडेड बाय √2 केलं. अगेन आपल्याकडे काय भेटले बघा, RMS व्हॅल्यू घेतली, याचा आपण काय केला, स्क्वेअर केला. हे जे कॅल्क्युलेशन आहे, हे जर कॅल्क्युलेशन आपण सगळ्यांचं परफॉर्म केलं तर जो IRMS येणार आहे तो IRMS आपल्याकडे काय येणार बघा, 36 प्लस 10 चा स्क्वेअर 100 डिवाइडेड बाय √2 चा स्क्वेअर 2, म्हणजे 100 डिवाइडेड बाय 2 50 प्लस 20 चा स्क्वेअर 400, 400 डिवाइडेड बाय √2 चा स्क्वेअर 2, म्हणजे 400 डिवाइडेड बाय 2. या ठिकाणी आपल्याला काय भेटणार आहे बघा, 200. म्हणजेच 200, 250, 286 जी IRMS असणार आहे ही IRMS 286 आपल्याला स्क्वेअर रूट मध्ये भेटणार आहे. जर आपण पाहिलं तर याचा अप्रॉक्सिमेट जवळचा स्क्वेअर रूट कोणता आहे बघा, किंवा जवळची व्हॅल्यू कोणती आहे बघा, √289, जी की आपल्याला माहिती असतं. जो 17 आहे तो 17चा स्क्वेअर किती असतो, 17चा स्क्वेअर हा काय असतो, 289 असतो. म्हणजे ही जी 286 आहे, 286 17च्या नियर अबाउट व्हॅल्यू आहे. मग या ठिकाणी मी 17च्या नियर अबाउट असेल तर त्याला मी लिहू शकतो का,
16.9 समथिंग अशा पद्धतीनं हा जो 286 आहे तो 286 या ठिकाणी मी लिहू शकतो। मग आपल्याकडे MI ची व्हॅल्यू आली, म्हणजे जो मेजरमेंट आहे आपण MI या इन्स्ट्रुमेंटने केलेलं आणि PMMC या इन्स्ट्रुमेंटने केलेलं, त्या दोघांची आपल्याला या ठिकाणी क्वांटिटी सापडली। मग ती क्वांटिटी MI डिवायडेड बाय PMMC, मग MI चं मेजरमेंट आपल्याकडे आहे 16 डिवायडेड बाय 9 डिवायडेड बाय परमनंट मॅग्नेट मुव्हिंग कॉइलचं मेजरमेंट आहे, जी की ॲव्हरेज व्हॅल्यू आहे। जर हे आपण कॅल्क्युलेशन केलं तर हे जे रेशो आहे अप्रॉक्सिमेट 2.82 हा रेशोच्या या ठिकाणी आपल्याला आन्सर येईल। करेक्ट आन्सर या क्वेश्चनचं या ठिकाणी काय असणार आहे बघा, या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर या ठिकाणी 2.82 हे आन्सर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतंय। मग याच्यामध्ये आपल्याला इम्पॉर्टंट गोष्टी काय लक्षात ठेवायच्या आहेत बघा, जो DC आहे त्या DC क्वांटिटी मेजर करण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट यूज करतो त्या इन्स्ट्रुमेंटला आपण काय म्हणतो बघा, PMMC। जे AC आहे फक्त आणि फक्त AC साठी जे इन्स्ट्रुमेंट यूज करतो त्याला आपण इंडक्शन टाइप इन्स्ट्रुमेंट, म्हणजे ओनली DC असेल PMMC, ओनली AC असेल इंडक्शन टाइप इन्स्ट्रुमेंट, आणि बोथ AC आणि DC असेल, बोथ AC अँड DC असेल, मग याच्यामध्ये इलेक्ट्रोडायनामोमीटर असेल, हॉट वायर इन्स्ट्रुमेंट असेल, थर्मल इन्स्ट्रुमेंट असेल, त्याचबरोबर मुव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंट असेल, हे जे सगळे इन्स्ट्रुमेंट आहेत ते सगळे इन्स्ट्रुमेंट या ठिकाणी काय करतात, RMS व्हॅल्यू ऑफ बोथ AC अँड DC क्वांटिटी या ठिकाणी काय करत असतात, मेजर करत असतात। नंतर जे आपण इम्पॉर्टंट MCQ पाहिले, हे जे इलेक्ट्रिकल मेजरमेंट आहे, जे अपकमिंग ट्रान्सको एक्झाम आहे त्या ट्रान्सको एक्झामसाठी जे महत्त्वाचे MCQ होते की ज्याच्यावर प्रोबेबली प्रिव्हियस जे एक्झाम कंडक्ट होतात, म्हणजे AE असेल वेगवेगळ्या स्टेटच्या, JEE असतील, ते आपण MCQ वेगवेगळ्या पद्धतीचे पाहिले होते। मग हे जे MCQचं जे बुक्स आहे आपलं महाट्रान्सकोसाठी जे अपकमिंग एक्झाम आहेत, त्या अपकमिंग एक्झाममध्ये जे आपल्याला AEचं प्रिपरेशन करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जे इन्फिनिटी अकॅडमीचं जे बुक आहे, इन्फिनिटी अकॅडमीचं महाट्रान्सकोसाठी स्पेशली डिझाइन्ड फॉर असिस्टंट इंजिनियर, ज्याच्यामध्ये आपल्याला 2000+ MCQ विथ डिटेल्ड एक्सप्लेनेशन अँड कन्सेप्च्युअल थेरी आपल्याला महाट्रान्सको AE ह्या कोर्समध्ये आपल्याला इन्फिनिटी अकॅडमीचं हे बुक आपल्याला पाहायला भेटेल। एज अ बुक आहे हे बुक कशामध्ये बघा, ॲज पर द रिक्वायर्ड सिलेबस, म्हणजे अप टू द सिलेबस, जो आपल्याला रिक्वायर्ड सिलेबस आहे महाट्रान्सकोच्या AEच्या एक्झामसाठी त्या सिलेबसनुसार हे बुक आहे। याच्यामध्ये जे सब्जेक्ट कव्हरेज आहे ते सब्जेक्ट कव्हरेज आपल्याला 11 सब्जेक्टचं सब्जेक्ट कव्हरेज आहे। याच्यामध्ये 2000+ MCQ आपण ऑलरेडी मी सांगितलेलं आहे, युजफुल फॉर ऑल एक्झामिनेशन, म्हणजे ज्या आपल्या स्टेटमधल्या ऑल एक्झामिनेशन असतील, JEEच्या असतील, AEच्या असतील, त्यासाठी हे बुक आहे बघा, महत्त्वाचं आहे, जे की आपण ऑनलाईन वेबसाईटवरून किंवा इन्फिनिटी अकॅडमीच्या पुणे या लोकेशनवरून आपण काय करू शकता, परचेस करू शकता। यानंतर जे आपल्या बॅचेस आहेत कोर्स इन्फिनिटी अकॅडमीच्या महाट्रान्सकोसाठी, त्या बॅचेस सुद्धा ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी चालू झालेल्या आहेत। या बॅचेसमध्ये ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे, ज्यांना कोणाला ॲडमिशन घ्यायचं आहे, त्यांनी काय करायचं आहे, हा जो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या कॉन्टॅक्ट नंबरवरती या ठिकाणी काय करायचं आहे, आपण कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि ॲडमिशन बाबत ज्या काही आपल्या क्वेरी असतील त्या क्वेरी या ठिकाणी आपण काय करायचं आहे, डिस्कशन करायचं आहे। ठीक आहे, जे आपण आज बेसिक इलेक्ट्रिकल हा सब्जेक्ट, बेसिक मेजरमेंट हा जो सब्जेक्ट पाहिला, इलेक्ट्रिकल मेजरमेंट, या सब्जेक्ट बद्दल जर काही आपल्या क्वेरीज असतील, काही डाऊट असतील, तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्याला ते पुट करून आपण त्याचं सोल्युशन द्यायचा नक्कीच प्रयत्न करूया। अशा पद्धतीनं आपण हा बेसिक जो इलेक्ट्रिकल मेजरमेंट आहे हा मेजरमेंटचा ओव्हरव्ह्यू आपण या ठिकाणी घेतलेला आहे। एक्झामच्या दृष्टीनं हा सब्जेक्टचं वेटेज 10 ते 15% आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे। निग्लिजन्स बेसिक मेजरमेंट बद्दल या ठिकाणी आपण अजिबात बाळगायचं नाहीये। ठीक आहे, थँक्यू।